समास चौथा. आप निरूपण. श्रीराम. आता सकळांचे जन्मस्थान, सकळ जीवांचे जीवन. जयास आपो नारायण, ऐसे बोलिजे. आता सर्व प्राणी मात्रांचे जन्मस्थान आहे, सर्व जीवांचे जे जीवन आहे व ज्याला आपो नारायण म्हणतात त्या संबंधी बोलूया. पृथ्वी साधार आवरणोदक, सप्त सिंधूचे सिंधोदक. नाना मेघीचे मेघोदक, भूमंडळी चालिले. पृथ्वीला आवरणोदकाचा आधार आहे, सप्तसागरांचे पाणी आणि नाना मेघांनी वृष्टी केलेले मेघोदक म्हणजे पावसाचे पाणी या भूमंडळावरच वाहत आहे. नाना नद्या नाना देशी, वाहात मिळाल्या सागरासी. लहान थोर पुण्यराशी, अगाध महिमा. नाना देशातून नाना नद्या वाहतात आणि शेवटी समुद्रात जाऊन मिळतात. त्यांचा महिमा कमी अधिक असतो, पण काहींचा महिमा मात्र अगाध असतो. नद्या पर्वतीहून कोसळल्या, नाना सांकडीमध्ये रिचविल्या. धबधबा कळाला चालिल्या, असंभाव्य. पर्वतातून उगम पावून त्या कोसळत असतात. काहीकडे कपारीत अडकतात, तर काही धबाधब धबधबाच्या रूपाने असंभाव्य खळखळाट करीत वाहत जातात. कूप पावीन सरोवरे, उदंड तळी थोर थोरे. निर्मळे उंच बळती नीरे, नाना देशी. याशिवाय नाना देशात कूप, वापी, सरोवरे, मोठमोठे तलाव यातून निर्मळ स्वच्छ पाणी उचंबळत असते. गाये मुखे पाट जाती, नाना कालवे वाहती. नाना झया झिरपती, झरती नीरे. गाय मुखातून, पाटातून, कालव्यातून असे अनेक प्रकारे पाणी वाहत असते. तसेच नाना ठिकाणी झऱ्यातून आणि झरीतून पाणी झिरपत असते. डुरे विहिरी पाझर, पर्वत फुटोन वाहे नीर. ऐसे उदकाचे प्रकर, भूमंडळी. ढुरे, विहिरी, पाझर तसेच पर्वतातील भेगातून पाणी वाहत असते. असे या पृथ्वीवर पाण्याचे नाना प्रकार आहेत. जितुके गिरी तितुक्या धारा, कोसळती भयंकरा. पाभळ वहाळा अपारा, उकळ्या सांडिती. जितके पर्वत आहेत तितक्यावरून पाण्याच्या भयंकर धारा कोसळत असतात. अपार पाभळ, ओहोळ आणि फवारे वाहत असतात. भूमंडळीचे जळ आघवे, किती म्हणून सांगावे. नाना कारंजी आणावे, बांधोनी पाणी. याप्रमाणे सर्व पृथ्वीवरील जलाचे वर्णन कुठवर म्हणून करावे. पाण्याला बांध घालून नाना कारंज्यातून पाणी सोडतात. डोहो डौके, खबाडी टाकी, नाना गिरी कंदरी अनेकी. नाना जळे नाना लोकी, वेगळाली. डोह, डबकी, लहान आणि मोठी टाकी याप्रमाणे नाना गिरी कंदरातून अनेक प्रकारे अनेक प्रकारचे पाणी आढळून येते. तिथे एकाहून एक, महापवित्र पुण्यदायक. अगाध महिमा शास्त्रकारक, बोलोनी गेले. एकापेक्षा एक श्रेष्ठ अशी महापवित्र आणि पुण्यदायक तीर्थे आहेत. त्यांचा अगाध महिमा शास्त्रकारांनी वर्णन केलेला आहे. नाना तीर्थांची पुण्योदके, नाना स्थळोस्थळी शीतळोदके. तैसीच नाना उष्णोदके, ठायी ठायी. अनेक तीर्थाचे पाणी पुण्यदायक आहे. शिवाय नाना ठिकाणी थंड पाण्याचे तर कित्येक ठिकाणी उष्णोदकाचे झरे आहेत. नाना वल्लीमध्ये जीवन, नाना फळी फुली जीवन. नाना कंदी मुळी जीवन, गुणकारके. नाना प्रकारच्या वेली, फळे, फुले, नाना कंद आणि मुळे यामध्ये पाणीच भरून राहिलेले आहे. काहीचे पाणी अत्यंत गुणकारक असते. क्षीरोदके, सिंधोदके, विशोदके, पीयूषोदके. नाना स्थळांतरी उदके, नाना गुणाची. खारे पाणी, समुद्राचे पाणी,
विषारी पाणी अमृतासारखे मधुर पाणी, निरनिराळ्या ठिकाणचे निरनिराळे गुण असणारे पाणी, नाना युक्षदंडाचे रस, नाना फळांचे नाना रस, नाना प्रकारीचे गोरस, मदपारा गुळत्र, नाना प्रकारच्या ऊसाचे रस, नाना प्रकारच्या फळांचे नाना रस, नाना प्रकारचे दूध मादक रस, याशिवाय पारा काकवी या प्रकारचे रस असतात. नाना मुक्त फळांचे पाणी, नाना रत्नी तळपे पाणी, नाना शास्त्रमध्ये पाणी, नाना गुणाचे, नाना प्रकारच्या मोत्यांचे पाणी, नाना रत्नांच्या ठिकाणी तळपणारे पाणी, तसेच नाना शस्त्रांच्या ठिकाणी असणारे नाना गुणांचे पाणी, शुक्लित श्रोणीत लाळ मूत्र स्वेवद, नाना उदकाचे नाना भेद, विवरून पाहता विशद होत जाते. वीर्य रक्त लाळ मूत्र घाम याप्रमाणे उदकाचे नाना भेद आहेत. त्यांचे विवरण करून पाहिले असता ते भेद स्पष्टपणे कळून येतात. उदकाचे देह केवळ, उदकाचेची भूमंडळ, चंद्रमंडळ सूर्यमंडळ उदकाकरिता. सर्व प्राण्यांचे देह उदकाचेच असतात. भूमंडळीही उदकाचेच आहे आणि उदकाच्या या योगेच चंद्रमंडळ आणि सूर्यमंडळ ही झाली आहेत. क्षारसिंधू क्षीरसिंधू सूरसिंधू आचसिंधू, दधी-सिंधू युक्षरसिंधू, शुद्ध सिंधू उदकाचा. खारा समुद्र, दुधाचा समुद्र, दारूचा समुद्र, तुपाचा समुद्र, दह्याचा समुद्र, ऊसाच्या रसाचा समुद्र आणि शुद्ध पाण्याचा समुद्र असे 7 समुद्र आहेत. ऐसे उदक विस्तारले, मुळापासून शेवटाले, मध्येही ठायी ठायी उमटले, ठायी ठायी गुप्त. याप्रमाणे सर्वत्र त्या पाण्याचाच विस्तार मुळापासून शेवटपर्यंत झालेला आहे. ते मध्येच कुठे कुठे प्रकट दिसून येते, तर कुठे कुठे गुप्तही होते. जे जे बीजी विश्रित जाते, तो तो स्वाद घेऊन उठिले, उसामध्ये गोडीस आले परम सुंदर. ज्या बीजात उदक मिश्रित होते, त्या बीजाचा स्वाद घेऊन ते अंगरते. उसामध्ये ते परम सुंदर अशा गोडीला प्राप्त होते. उदकाचे बांधा हे शरीर, उदकची पाहिजे तदनंतर. उदकीची उत्पत्ती विस्तार, किती म्हणून सांगावा. आपले हे शरीर पाण्यामुळेच उत्पन्न होते, पण नंतरही शरीरास पाणी आवश्यक असते. पाण्यापासून कुठल्याही गोष्टी उत्पन्न होतात ते विस्तारपूर्वक सांगणे शक्यच नाही. उदक तारक, उदक मारक, उदक नाना सौख्यदायक. पाहात उदकाचा विवेक, अलोलिक आहे. उदक तारक ही आहे आणि मारक ही आहे. नाना प्रकारे उदक हे सुख देणारे आहे. याप्रमाणे उदकासंबंधी विचार करू लागले की ते अलौकिक आहे हे समजून येते. भूमंडळी धावे नीर, नाना ध्वनी त्या सुंदर. धबाबा धबाबा थोर, रिचविती धारा. भूमंडळावर जे पाणी धावते त्याचा नाना प्रकारे सुंदर आवाज ऐकू येतो. कधी कधी पाण्याच्या मोठमोठ्या धारा धबाबा आवाज करीत धबधब्याच्या रूपाने कोसळतात. ठायी ठायी डोहो सुंबती, विशाळ तळी डबाबिती, चबाबिती थबाबिती, कालवे पाट. ठिकठिकाणी पाण्याचे डोह तुडून भरलेले असतात, तर काही ठिकाणी विशाल तलाव पाण्याने भरलेले असतात. काही ठिकाणी पाण्याचे कालवे आणि पाट थबथबलेले आढळतात. ये की पालथ्या गंगा वाहती, उदके सन्निधची असती, खळाळा झरे वाहती, भूमीचे पोटी. एखादी नदी जमिनीखालून गुप्त वाहत असते. काही स्थळी भूगर्भातून खळाळा झरे वाहत असतात. भूगर्भी डोहो भरले, कोणी देखिले ना ऐकिले, ठायी ठायी झोविले झाले, विदुल्या तांचे. कोणी कधी पाहिलेले नाहीत किंवा ऐकलेलीही नाहीत असे पाण्याचे मोठे डोह भूगर्भात असतात.
तर कित्येक ठिकाणी वीज पडून निर्माण झालेले झरे आढळून येतात. पृथ्वी तळी पाणी भरले, पृथ्वीमध्ये पाणी खेळले, पृथ्वी प्रगटले उदंड पाणी. अशा प्रकारे पृथ्वीच्या खाली पाणी भरलेले आहे. पृथ्वीमध्ये सर्वत्र पाणी खेळत असते आणि पृथ्वी तलावरही उदंड पाणी प्रगटलेले दिसून येते. स्वर्ग मृत्यू पाताळी, एक नदी तीन ताळी, मेघोदक अंतराळी, वृष्टी करी. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ अशी तिन्ही लोकात एकच नदी गंगा वाहत असते आणि अंतराळातून मेघांच्या द्वारे ही वृष्टी होतच असते. पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ दहन, दहनाचे मूळ पवन, थोराहून थोर. पृथ्वीचे मूळच पाण्यात आहे, त्या पाण्याचे मूळ अग्नीत आहे, त्या अग्नीचे मूळ वायूत आहे. तोच थोराहून थोर म्हणजेच सर्वश्रेष्ठ आहे. त्याहून थोर परमेश्वर, महद्भूतांचा विचार. त्याहून थोर परात्पर, परब्रह्म जाणावे. त्या वायूहून थोर परमेश्वर आहे. हा परमेश्वर म्हणजे महद्भूत अर्थात अंतरात्मा होय. त्याच्या श्रेष्ठ परात्पर परब्रह्म आहे हे जाणून घ्यावे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे आप निरूपण नाम समास चौथा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आप निरूपण नाम समास चौथा समाप्त.